ओ भाई साहब 200 रुपये. फायनली 200 रुपये गावल्या तिथं. तर आज मी शोधणार आहे सोन्याची चेन, ती पण तळ्यामध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, गावती का नाही. चेन शोधायला सुरुवात तर केली, पण काय माहिती भेटणार आहे की नाही. सगळ्यात पहिलं तर आम्ही कचरा पाहिला. इथे तर एवढ्या दारूच्या बाटल्या होत्या. मला तर वाटतं इथं तर 10-12 जण टुरिस्ट आलेलेच असते. नुसता कचरा केलाय पार्टी करून. माहीत नाही सोन्याची चेन गावती का नाही, पण मी शोधणार आहे, हार मानणार नाही. माझं टार्गेट होता काय ना काहीतरी सोन्याचं शोधायचं आहे, म्हणून मी सुरुवात केली शोधायला. काय भेटणार आहे ते माहीत नव्हतं. अगोदर तर मला तर माशाचं जाळच गावलं. शोधता मला एका ठिकाणी तर बियर भेटली. मला वाटलं बियर आहे त्याच्यामध्ये, पण ते पाणी होतं. कोणतरी पिऊन टाकलेली. मी उचलून एका साईडला ठेवली. मला तर सोनं शोधायचं आहे. बघू अजून पुढं काय भेटतं. पुढं पण लय बाटल्या पडलेल्या, कचरा लय होता. काय बोलतं स्टोरेज लोकांना आता कचरा करताना खाऊन. इथं आम्हाला कचरा भेटला, पण सोनं काय भेटलं नाही. तरी मी काय हार मानत नाही. भर उन्हात शोधत होतो, पण बूट घावलं मला. कुठल्या कंपनीचं होतं माहीत नाही. त्याचा खालचा सोलच तुटलेला, दिला फेकून. इथं पण काय घावलं नाही. नेक्स्ट ठिकाणी गेलो. ओ भाई साहब 200 रुपये. फायनली 200 रुपये गावल्या तिथं. अजून काय गावते का नाही बघून. रुपये गावल्यात हे बघा. मेहनतचं फल भेटले. थोडंसं 200 रुपये गावल्यात. अजून बघू पुढं काय भेटतंय. इकडं 200 रुपयाची नोट गावली आहे. कोणाची आहे काय माहिती. इकडून आली ते तळ्यातनं. तिकडनं कोणाच्या जर त्या साईडला कोणतरी असेल, पोहायला वगैरे आले असते त्यांची आली वापरून. मला भेटली. बघू अजून काय. नेक्स्ट ठिकाणी आम्हाला कडा गावला. लेडीजचा होता. सोन्यासारखा दिसत होता, पण काय सोन्याचा आहे का नाही काय माहिती. ते चेक करण्यासाठी त्याला थोडंसं दगडावर घासावं लागेल. असं करून मी दगडापाशी गेलो. खरं आहे का खोटं आहे माहिती नाही, पण याला थोडंसं दगडावर घासायला लागेल. एवढी मेहनत करून घासला, पण हा तर नकली होता. इथं पण काय फायदा नाही आला. सोनं शोधता एक मंदिर गावलं. तिथं मूर्ती होती, देवाची होती. कुठली होती माहीत नाही, पण मंदिर होतं छोटंसं. इथं पण एका ठिकाणी दगडावर नक्षीकाम केलं होतं देवाचं. कुठल्या देवाचं होतं माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर कमेंट करा. या ठिकाणी तर मासे गावले. छोटेसे होते, मारून फेकून दिले ते. लय लहान होते मासे. माशांना बघून माझा मूड झाला मासे पकडायला. तर मी शोधत होतो माशाचा गळबिळ गावतंय का नाही. तंगूस बिंगूस भेटला. त्याला गळ नव्हता. बघू पुढं तरी गावन. इथं पण तंगूस गावला, पण काय त्याला गळच नव्हता.
गावातल्या लोकांनी हे काहीतरी बांबू उभारून टेक्निक केली ती मासे पकडायला. मला तर काही समजत नव्हतं कसं पकडतात, पण काहीतरी टेक्नॉलॉजी केली ती त्यांनी. दुसऱ्या ठिकाणी गळ घावला आहे मला, पण तो गळ तर काय गंजलेला होता वाटतं. गल भेटलाय मासे काढायला, याला पका गंजलाय. अजून पुढं काय काय गावतंय ते सोडून पुढं शोधायला गेलो, पण पुढं मला बगळाच भेटला मेलेला. बिचारा पाण्यात बुडून मेलाय वाटतं, कोणी मारून टाकलाय काय माहिती नाही. पूर्ण एकदम वाईट वाईट होता, लय मोठा होता बगळा. कसा मेला असं माहिती नाही, पण आता याला गाडायचं आहे. बगळाला गाडण्यासाठी काठी घेतली. बघू याला गाडून थोडंसं पुण्य भेटन, त्याला गाडून टाकवा, याचा अंतिम संस्कार करावं. सोनं तर काही भेटत नाही, पण हे काम करावं. बगळा गाडलाय भावांनो. सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझा तर. दिवसभर शोधून शोधून मला 200 रुपयाची नोट भेटली. सोनं काय भेटलं नाही, तर या 200 रुपयाची संध्याकाळी पार्टी.